नमस्कार मंडळी. रिशूच्या आजी आजोबांचे बाजरी काढणीचे काम आज पूर्ण झाले. खरं तर हा व्हिडिओ 2 दिवसापूर्वीचा आहे. पाऊस आला नाही त्यामुळे हे काम 2 दिवसात पूर्ण झाले. आता तुम्हाला इथे दिसत असेल शेतात काही बाजरीचे कणस आहेत. पूर्ण बाजरी नाही काढली त्यांनी. कारणही तसंच आहे. कारण आपल्या शेतावर बांधावर खूप कमी पक्षी आहेत. म्हणजे झाडं जी आहेत ती आंबा, चिकू, नारळ, शेळीला खाण्यासाठी ज्या शेवऱ्या वापरतो त्या, कडुनिंब आहे, बरीच प्रकारच्या झाडं आहेत. तर त्या झाडांवरती छानशी अशी पक्ष्यांची घरटे आणि त्यामध्ये ते पिल्लं पण आहेत त्यांची. तर रिशूच्या आजी काय बोलली, रिशूच्या आजोबांना की नको सगळी आपण काढायला, कारण की मग ते पक्ष्यांना त्यांच्या पिल्लांना चारा काय राहणार खायला. तर आपण थोडेसे बाजरीचे कणस ठेवूया. रिशूच्या आजी आजोबांचे निसर्गावर खूप प्रेम आहे. तसंच त्यातील निसर्गातील पशुपक्ष्यांवरही त्यांचं खूप प्रेम आहे. रिशूची आजी नेहमी बोलते, आपल्याकडे जर थोडं काही असेल ना तर नेहमी वाटून खावे. मग ते माणूस असो वा पशुपक्षी. आणि रिशूलाही नेहमी सांगत असते. रिशू जेव्हा आजोळ येते ना, रिशूची आजी दाखवते तिला. आता मध्ये केळीच्या झाडाला केळी आलेले आणि ते झाडावरच काही पिकलेली, पूर्ण घड नाही काढला आजीने. तर रिशू बोलली की का नाही काढला आजी हे पण. रिशूची आजी बोलते तिला, ते पशु पक्ष्यांसाठी ठेवलं आहे, त्यांना कोण देणार, त्यांना पण ठेवायचं, सगळं नाही घ्यायचं तिथून.